Hello, good evening to all. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे अनालॉजी, सहसंबंध किंवा सादृश्य चाचणी असे ज्याला आपण म्हणत असतो. असा हा टॉपिक जो आहे तो आज आपल्याला इथे कव्हर करायचा. सर्वजण रेडी आहात का? कमेंट करून सांगा. चला पटापट फास्ट. बघ, काल जे आपलं सेशन झालं ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी नॉन व्हर्बल अनालॉजी आणि त्याचबरोबर आपण जे लेटर बेस्ड अनालॉजी होते ते आपण कव्हर केलेले आहेत. आजच्या सेशनमध्ये आपण नंबर अनालॉजी आणि वर्ड बेस्ड अनालॉजी जे आहे ते कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चला. शिवरामजी, जे आपले लाईव्ह सेशन होतात ना, लाईव्ह सेशन मध्ये फीडबॅक फॉर्म येतो. रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये, रेकॉर्डेड सेशन्स मध्ये नाही. तुम्ही रेकॉर्डेड पाहिला म्हणताय, रेकॉर्डेड मध्ये येत नाही. तर आता नंबर अनालॉजी जी असते, नंबर अनालॉजी मध्ये काय होत असतं, तर आपल्याकडे नंबर अनालॉजीवर जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये कधी ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तर कधी डिव्हिजन या गोष्टी लागत असतात. त्याचप्रमाणे स्क्वेअर, क्यूब किंवा त्यांचे रूट्स, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स अशा पद्धतीचा लॉजिक लागत असतो. किंवा रिव्हर्स नंबर, नंबर ऍडिशन जे असेल, सम ऑफ डिजिट्स वगैरे अशा टाइप मध्ये नंबर ऍडिशन, हे जे वेगवेगळे जे लॉजिक्स असतात ते या ठिकाणी आपल्याला लागलेले बघायला भेटतात. प्राईम नंबर्स, असे वेगवेगळे पद्धतीचे जे लॉजिक्स असतात ते आपल्याला बघायला भेटतात. अच्छा, रेकॉर्डेड मध्ये पण येतोय शेवटी, काही हरकत नाही. आलं नसेल तर काही हरकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम बघा, जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला जर फॉर्म आला तर जरूर फीडबॅक जो आहे तो 5 स्टार रेटिंग जरूर सबमिट करा. चला, आता इथे आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे. पहिलाच प्रश्न आहे की सर, या ठिकाणी जो ग्रुप दिलेला आहे, खालील संचातील संख्यांप्रमाणे ज्या संचातील संख्या संबंधित आहेत तो संच आपल्याला इथे निवडायचा आहे. जसं इथे आपण बघतोय 6 × 3 6 त्रिक 18 झाले, 5 × 7 5 7 35 होत आहे. ठीक आहे, 13 × 8 = 94 नाही ना. चला पुढे 12 × 7 = 74 नाही, 12 × 8 = 96 होत आहेत, इथे 86 दिले. 6 × 14 14 = 84 होत आहेत, यस होत आहेत. म्हणजेच काय झालं, उत्तर चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय आपला काय असेल, अचूक उत्तर असेल इथे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. बघा, आता दुसरा टर्म हा पहिल्या टर्मशी आणि चौथा टर्म हा तिसऱ्या टर्मशी संबंधित आहे. त्याच प्रकारे पाचव्या टर्मशी संबंधित जो पर्याय आहे तो खालीलपैकी कोणता असेल. बघा, आता इथे या ठिकाणी जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 5372 दिसते, 7532 दिसतं, तर डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने आपल्याला हे अरेंज झाल्याचे दिसते. डिसेंडिंग ऑर्डर 4928 9842 दिसते, 9842 दिसला. अच्छा, 9284 काय होणार आहे, 9842. डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे ना. 9842 कुठे दिसते, दुसरा दिसतंय. चला, म्हणजे दुसरा 9842 त्याच्यामध्ये काय झालं असं, डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला फक्त मांडायचं होतं आणि त्याच्या बेसवर उत्तर सांगायचं होतं. म्हणजे आपल्याला बघा, आपण जे लॉजिक्स बघितलं त्याच्यामध्ये एक डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर अशा पद्धतीने हे अरेंजमेंट आपल्या लक्षात राहील. डिसेंडिंग असेंडिंग हा एक लॉजिक तुमचा इन्क्रीज झाला, जे मी ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, क्यूब वगैरे दिला होता त्याच्यामध्ये. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. 14 125 संबंधित आहे, 26 कशाशी संबंधित असेल.
खालील प्रश्नात दिलेल्या संख्यांमधील समान संबंध उलका आणि योग्य पर्याय जो आहे तो योग्य पर्याय निवडा. बघा 14 हे 125 संबंधित आहे, तर 26 कशाशी संबंधित असेल. बघा 14 1 अधिक 4 केलं, 1 अधिक 4 केले, 5 भेटले. हा इथे 5चा घन दिसते आपल्याला. मग इथे काय दिसते बघा, 7चा घन, 9चा घन, 8चा घन आणि 10चा घन असे पर्याय दिलेत. म्हणजेच काय झालं, 2 अधिक 6 सर 8 होते. 8चं घन केलं तर 512 हे आपलं उत्तर लागणार. 8चं घन 512. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय सी 512 हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 म्हणजे तुमच्या लक्षात आलं की बाबा नक्की काय होते, कशा पद्धतीने हे लॉजिक लागू शकतं. बरोबर. चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4 दिलाय. 27 हे 196 शी संबंधित असेल तर 53 कशाशी संबंधित असेल. 53 जे आहे 53 ते कशासोबत संबंधित असणार आहे. बघा आता इथे 27 दिले. आता 196 म्हटलं तर 196 हे 14चा वर्ग आहे हे आपल्याला इथे दिसते. मग कसं 14 आलं असेल रे. 2 गुणिले 7 केले तर 14 भेटेल आपल्याला. 14चा वर्ग केला 196 भेटते आपल्याला. अशा पद्धतीने येत आहे. मग आता 53 याचा जर आपण विचार केला 53 बघा 5 गुणिले 3 5 त्रिक 15 झाले. 15चा वर्ग किती येणार 225. 15चा वर्ग किती आला रे 225 आला. उत्तर काय येणार आपला पर्याय डी 225 जे आहे 225 हे आपलं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे पर्याय डी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. खालील संचातील संख्यांप्रमाणे ज्या संचातील संख्या संबंधित आहेत तो संच निवडायचा आहे. 45 37 360 17 14 51. तर इथे आता आपला जो प्रश्न येईल जो उत्तर येईल तो काय येईल. बघा 17 14 51 जे आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता नक्की काय उत्तर येईल ते. 17 14 51 याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येईल. काय होते बघा आता इथे तुम्ही लक्षात घ्या 17 आणि 14 यांच्यातील फरक तुम्हाला दिसते 3चा. आणि 17 त्रिक 51 हे तुम्हाला माहिती आहे. 17 त्रिक 51 म्हणजे ही जी संख्या आहे पहिली संख्या. ठीक आहे, तिला या ठिकाणी जो फरक आहे हा फरक आहे या फरकाने गुणल्याचं बघायला भेटतंय आणि उत्तर आलं आपलं 51 असं दिसतंय. बघा आपण पहिल्या ठिकाणी देखील तेच लागते का बघा. 45 वजा 37 केलं तर 8 भेटलंय. 45 गुणिले 8 केले 8 45 8 चौक 32 4 36 360 भेटलं आपल्याला. भेटलं का रे 360. येस भेटते ना. मग आता इथे काय केलंय बघूयात आपण. 18 8चा फरक 8 8 64 जमत नाहीये. 35 22 13चा फरक आहे 13 5 65 कॅरी केले 6 13 3 39 6 45 होते जमत नाही कॅन्सल. 21 17 4चा डिफरन्स 84 नाही येते म्हणजे चौथा पर्याय उत्तर असेल. 34 आणि 26 यांच्यातील फरक आहे 8चा. 8 चौक 32 कॅरी केले 3 8 त्रिक 24 3 27 272 करेक्ट उत्तर येते पर्याय डी. दोन संख्यांमधील फरक काढला आणि पहिल्या संख्येला त्याने गुणाकार केला उत्तर भेटलं आपलं 34 26 वरून 272. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 6. 6चा संबंध 43 सोबत आहे. 20चा संबंध 407 सोबत आहे. तर कशाचा संबंध 203 सोबत असेल असं विचारलंय. 203 सोबत कशाचा संबंध आहे. 14 15 8 की 12. 14 15 8 12. 14 15 8 12 यांच्यापैकी अचूक उत्तर काय आहे बघा. 6चा जो वर्ग आहे 6चा वर्ग आहे 36 अधिक 7 केलं तर आपल्याला 43 भेटते बरोबर. अच्छा आणि 20चा वर्ग जो आहे 20चा वर्ग आहे 400 अधिक 7 एक फिक्स नंबर वाढवला 407 भेटलं. मग आता कोणत्या संख्येमध्ये 7 वाढवलं तर 203 भेटणार आहे रे. 196 मध्ये. 196 कशाचा वर्ग आहे 14चा वर्ग. म्हणजेच काय झालं 14 पहिला पर्याय जो आहे पहिला पर्याय 14 हे उत्तर आहे आपलं. येस रुपेश वांगे नीलकंठ
श्रद्धा, स्वप्नील, भूषण, सुप्रिया, स्वाती. अगदी बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 18 हे 328 शी संबंधित आहे, 22 हे 488 सोबत संबंधित आहे, तर काय 445 सोबत संबंधित असेल? बघ काय झालं, पहिला क्रमांक दुसऱ्या क्रमांकाशी आणि पाचवा क्रमांक 6व्या क्रमांकाशी संबंधित आहे. मग 18चा वर्ग जो आहे, 18चा वर्ग 324 होते, अधिक 4 केलं 328 झालं. 22चा वर्ग जो आहे, 22चा वर्ग 484 येते, अधिक 4 केलं 488 झालं. मग 21चा जो वर्ग आहे तो 441 आहे, अधिक 4 केलं तर 445 होणार, आणि 445 म्हणजेच उत्तर येईल आपला पहिला पर्याय. काय उत्तर आलं आपलं? फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे, पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. 4 हे 63 शी संबंधित आहे, 7 342 शी संबंधित आहे, तर 8 हे कशाशी संबंधित असेल? 4 63 शी संबंधित आहे, 7 342 शी संबंधित आहे, तर 8 कशाशी संबंधित असेल? बघा 4 चं घन किती येते? 64. बरोबर. 4 चं घन 64 वजा 1 केलं 63 आलं उत्तर. बरोबर. अच्छा, 7 चं घन किती येते? 343 वजा 1 केलं 342 भेटते. म्हणजे आपल्याला घन जी संख्या माहिती पाहिजे. बघा 8 चं घन किती येते? 512 येते. 512 वजा 1 केलं 511 आपलं उत्तर आलं. 511 जे आहे ते 511 आपलं अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय जो आहे तो आपलं फायनल उत्तर असेल, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. खालील प्रश्नात दिलेल्या संख्यांमधील समान संबंध ओळखा आणि योग्य पर्याय जो आहे तो योग्य पर्याय निवडा. 312 हे 36 शी संबंधित असेल, तर 324 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा 312 काय दिसते रे? 3 अधिक 1 अधिक 2 किती भेटले? 6 भेटले. 6चा वर्ग दिसला आपल्याला 36. बरोबर. अच्छा, आता इथे काय दिलंय? 3 अधिक 2 अधिक 4, 5 अधिक 4 9, 9चा वर्ग काय येणार? 81 येणार. 81 कुठे दिसतंय? चौथा पर्याय. आन्सर आला आपला ऑप्शन 4, ऑप्शन डी 81 अचूक उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 बघा 12 क्वेश्चन मार्क 15 1728 शी संबंधित आहे, 11 512 शी संबंधित आहे. मग आता यावरून थोडंसं लॉजिक लागेल तुम्हाला की सर 11 म्हटलं तर 11 वजा 3 केले 8 भेटले, 8 चं घन 512 आहे असं समजेल तुम्हाला. बघा मग सर 15 वजा 3 केले तर 12 येते, 12चा घन जो आहे तो 1728 आहे. मग 12 वजा 3 केले तर 9 भेटेल, आणि 9चं घन किती आहे? 729 आहे 9चं घन. 9चं घन आहे 729, जे की पर्याय सी मध्ये दिसत. पर्याय सी 729 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पर्याय सी 729. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. बघा 10 प्रश्न झाले. ठीक आहे. 11वा प्रश्न बघूयात. 11वा प्रश्न काय दिलाय? दुसरा क्रमांक हा पहिल्या क्रमांकाशी आणि चौथा क्रमांक हा तिसऱ्या क्रमांकाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे 5व्या क्रमांकाशी संबंधित पर्याय जो आहे तो संबंधित पर्याय खालीलपैकी कोणता असेल तो निवडायचा आहे. 375 592 शी संबंधित आहे, 423 640 शी संबंधित आहे, 198 कशाशी संबंधित आहे? 440 415 423 392.
चला काय दिसतंय बघा रे, आता इथे फरक दिसते ना आपल्याला. फरक काय दिसते, 375 592 संबंधित दाखवलाय, 423 640, म्हणजे इथे यांच्यातील फरक बघा. जर मी 592 मधून 375 वजा केले समजा, बघा 12तून 5 गेले 7 राहिले, 9तून 8 गेले 1 राहिलं, आणि इथे 217चा फरक आला. अच्छा इथे बघा 640 वजा 423 केला, 10तून 3 गेले 7 राहिले, 4तून 3 गेले 1 राहिला, आणि इथे 217चा फरक आला. मग कशातून 217 वजा केले तर 198 भेटेल? बघा आपल्याला एक संख्या सॉरी कशातून 198 वजा केले तर 217 भेटेल हे आपल्याला विचारलंय. मग 8 7 15, ठीक आहे, आपल्याला 5 दिसणार, एक पर्याय दिसतो 415 दिसते, इथे 415 दिसते बघा, 415. 15तून 8 गेले 7 राहिले, बरोबर. अच्छा इथे 11तून 10 गेले 1 राहिला, 4तून 2 गेले 2 राहिले, म्हणजे 415 ही संख्या दिसते, ती आपलं उत्तर आलं. फरक होता 217चा फरक, त्या दोन संख्यांमध्ये फिक्स एक नंबर होता, फिक्स एक संख्या होती, ती आपल्याला दिसत होते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12, असा एक पर्याय निवडा जो तिसऱ्या संख्येशी त्याच प्रकारे संबंधित आहे ज्या प्रकारे दुसरी संख्या ही पहिल्या संख्येशी संबंधित आहे. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येशी संबंधित आहे, असं एक संख्या निवडायची. 27 216 तर 64 कशाशी संबंधित आहे? 27 216, अच्छा 27 घन आहे कशाचा? 3चा. 216 घन दिसतंय कशाचा? 6चा. बघा हा 3चा घन आहे, हा 6चा घन आहे. 3 अधिक 3 6 झाले असावे, किंवा 3 दुने 6 झाले असावे. दोन गोष्टी घडल्या असतील, यांच्यापैकी एक लागलं ना, लॉजिक लागणार आहे. यांच्यापैकी एक लॉजिक लागणार आहे. 3 अधिक 3 6, किंवा 3 दुने 6. बघा 64 4चा घन आहे. मग इथे काय येईल बघा, 4 अधिक 3 7चा घन, किंवा 4 दुने 8 8चा घन. 7चा घन 343 पर्यायामध्ये नाही आहे. मग काय होईल, 8चा घन 64 हे 512शी संबंधित असेल. 512 कुठे दिसते? पर्याय डी दिसते. ठीक आहे, म्हणजे इथे काय आलं, 8चा घन इथे मल्टिप्लाय बाय 2 करायचं होतं आणि त्याचा घन करायचं होतं. ठीक आहे, हे झालं आपला पर्याय डी. पर्याय डी 512 हे आपलं उत्तर आहे इथे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13. त्या संख्या जोडीची निवड करा ज्यात दोन संख्या त्याच प्रकारे संबंधित आहेत ज्या प्रकारे दिल्या गेलेल्या संख्येमधील संख्या जोडीतील दोन संख्या संबंधित आहेत. आता 5 आणि 9 यांच्यात जो संबंध आहे 5 व 9 मध्ये, तोच संबंध दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी लागू पडतोय ते सांगा. पाचचा संबंध आहे कशासोबत? 9 सोबत. तर कोणत्या संख्येचा संबंध या ठिकाणी आपल्याला सेम दिसतोय ते आपल्याला ओळखायचं आणि सांगायचं. 5 9, बघा आता 5 आणि 9 असं होतंय. 5 दुने 10 वजा 1 9, असं दिसतंय का? 10 दुने 20 वजा 1 25 दुने 50 वजा 1 17 दुने 34 वजा 1 12 दुने 24 वजा 1. नाही, लॉजिक फेल झालं. ठीक आहे, अच्छा काय लॉजिक होता, कसं लॉजिक होतं बघा, थोडस डिफरंट लॉजिक दिलं होतं याच्यामध्ये. आता गुणाकाराचं लॉजिक लागत नाही, फरक 4चा आहे, फरक 2च्या वर्गाचा आहे. इथे फरक दिसतंय का रे 2च्या वर्गाचा? असं काय नाही दिसत. मग काय होतंय, नक्की काय होतंय ते आपण बघूयात. आता इथे असं दिसतंय आपल्याला 2चा वर्ग 4 अधिक 1 5 झाला, आणि 2चा घन 8 अधिक 1 9 झालं. बघा 5चा संबंध 9, म्हणजे n स्क्वेअर प्लस 1 n क्यूब प्लस 1 हा लॉजिक इथे आपल्याला लागलेला दिसतोय. n स्क्वेअर प्लस 1 n क्यूब प्लस 1 हा लॉजिक इथे लागला. मग असंच आपण जर विचार केला तर आपल्याला काय दिसतंय ते बघूयात. इथे दिसलं आपल्याला 3 स्क्वेअर प्लस 1 10, आणि 3 क्यूब प्लस 1 28. नाही, इथे प्लस 2 झालं, जमणार नाही, प्लस 2 जमणार नाही. ठीक आहे, प्लस 1च पाहिजे होता. आता 24 मध्ये 1 वाढून 25 घन नाहीये, 11 मध्ये 1 वाढून 12 काही वर्ग भेटत नाही. बघा 11 कुठल्याही संख्येचा वर्ग नाहीच आहे ना. मग काय आलं उत्तर? पर्याय सी. बघा 4चा वर्ग 16 अधिक 1 17 भेटले,
4चा घन 64 अधिक 1 65 भेटला, म्हणजे 17 65 या पद्धतीने आपलं उत्तर आलं पर्याय सी. येस. शिवांगी, स्वाती, निलिमा, स्वप्नील, पावनी, अश्विनी, रुपेश, हर्षाली. उत्तर काय ते आपलं पर्याय सी 17 हे 65 सोबत संबंधित आहे, हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 8 हे 28 शी संबंधित असेल तर काय 200 सोबत संबंधित असणार आहे? खालीलपैकी कोणता पर्याय हे 200 सोबत संबंधित असेल? चला 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 पटापट. 200 सोबत संबंधित काही 8 हे 128 शी संबंधित आहे, काय 200 सोबत संबंधित असेल? बघा आता एक आपण असं करू शकतो, 8चा वर्ग 64, 64 दुने 128 असं होतंय. 8चा वर्ग 64, 64 दुने 128. मग इथे 10, 10चा वर्ग 100, 100 दुने 200 भेटते का इथे? येस. काय आलं उत्तर? पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. पहिला पर्याय हे आपलं उत्तर येत आहे. फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. नवीन प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. 6 हे 24 शी संबंधित आहे, 9 हे 54 शी संबंधित आहे, तर 12 हे खालीलपैकी कशा सोबत संबंधित आहे असं विचारलं आपल्याला. 12 हे कशा सोबत संबंधित असेल? 88, 98, 96, 86. बघ काय होतं इथे, 6 गुणिले 4 24, 9 गुणिले 6 54, 12 गुणिले 8 96, 12 8 96 गुणिले 4 गुणिले 6 गुणिले 8 हा पर्याय या ठिकाणी या पद्धतीने आपण जात होतो. उत्तर येईल पर्याय सी 96 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 786 हे 7 शी संबंधित आहे, 645 5 शी संबंधित आहे, तर 282 खालीलपैकी कशाशी संबंधित असेल? 282 कशा सोबत संबंधित आहे? 282 ते सांगायचं. चला पटापट सांगा. डी 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 पर्याय 4. ओके 4 4 4. ओके बघा रे, आता इथे 786 7 सोबत संबंधित दाखवलंय आणि 645 5 सोबत संबंधित दाखवलंय. 282 कशाशी संबंधित असेल? आता एक सिंगल लेटर बनवलाय, सिंगल नंबर बनवलाय, सिंगल डिजिट बनवलाय. कसं बनवलं असेल? मग याच्यावरून काय असं काय घनमूल पण नाहीये, हे तर घनमूल पण नाहीये, वर्गमूल पण नाहीये, असं भागाकार करायला गेलो तर भाग देखील जातोय का आपल्याला नाही दिसत की बाबा एका विशिष्ट संख्येने भाग दिला आणि ती संख्या भेटली, असंही नाहीये है ना. मग काय केलंय तर बघा, असं केलंय 7 अधिक 8 केले 15 भेटले, 15 अधिक 6 केले 21 झाले, 21 भागिले 3 केलं, आपल्याला उत्तर भेटलं 7. उत्तर किती भेटलं? 7 भेटलं. ठीक आहे. 6 अधिक 4 केले 10 अधिक 5 केले 15 भेटले, 15 भेटले, 15 भागिले 3 केलं 5, आलं उत्तर. ठीक आहे. अच्छा इथे काय दिले? 2 अधिक 8 10 अधिक 2 12, 12 भागिले काय करणार आपण? प्रत्येक ठिकाणी 3 केले ना, 12 भागिले 3 केले किती भेटणार? 4 भेटणार. आणि 4 कुठे दिसते? तर चौथा पर्याय दिसते, पर्याय डी. काय केलं होतं इथे? सम ऑफ डिजिट्स, नंबर डिजिट जे आहेत जे डिजिट्स आहेत त्यांचे ऍडिशन केले, नंबरची ऍडिशन केली आणि डिवाइड बाय 3 केला आणि त्याच्या बेसवर उत्तर भेटलं 4. ठीक आहे. पुढील प्रश्न. 8 6 50, 24 4 98, काय उत्तर आपलं इथे येईल? 8 6 50, 24 4 98 प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी काय असेल?
8 6 50, 24 4 98. 8 गुणिले 6 48 अधिक 2 50 झाले. 24 गुणिले 4 24 चूक 96 अधिक 2 98 झाले. ठीक आहे. चला मग आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचंय. 48 दुने 96 भागिले अधिक 2 98 भेटते. 12 96 अधिक 4 केले जमणार नाही. आपल्याला काय करायचंय, अधिक 2 करायचंय. 32 त्रिक 96 जमत नाही. म्हणजे उत्तर आलं 18 गुणिले 6 108. 8 से 48 कॅरी केले 4 6 6 6 4 10 अधिक 2 110 भेटलं. म्हणजेच काय झालं, 18 6 110. उत्तर आलं आपलं चौथा पर्याय, पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं इथे अचूक उत्तर असेल. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18. क्वेश्चन नंबर 18. 12 हे 20 शी संबंधित आहे, 8 हे 12 शी संबंधित आहे, तर 34 खालील पैकी कशाशी संबंधित असेल? 34 खालील पैकी कशासोबत संबंधित आहे? 34 हे खालील पैकी कशासोबत संबंधित आहे? बघा 12 20 8 12 34 क्वेश्चन मार्क. काय उत्तर वाटतंय? बघा असं करू शकतो आपण. हे 8 12 वरून लॉजिक लागेल. बघा 8 दुने 16 वजा 4 12, 12 दुने 24 वजा 4 20, 34 दुने 68 वजा 4 64, 34 दुने 68 वजा 4 64. पर्याय दुसरा जे आहे बी पर्याय, बी पर्याय आपलं उत्तर आहे. गुणिले 2 वजा 4 हा पॅटर्न इथे सुरू होता. नेक्स्ट 4 हे 8 शी संबंधित आहे, 25 कशाशी संबंधित असेल? 4 8 सोबत संबंधित आहे, 25 कशाशी संबंधित असेल? चार हे 8 सोबत संबंधित आहे, 25 हे कशा सोबत संबंधित असेल असं विचारलंय. तर बघा रे 4 चा बघा आता एक गोष्ट माइंड मध्ये येते. सर्वात पहिले 4 दुने 8 होते का सर? दुसरी माइंड मध्ये येते सर 4 चा वर्ग 16 वजा 8 केले, 16 वजा 8 करून 8 भेटतंय का, असं येते का? किंवा बघा 4 चा वर्ग 16 भागिले 2 केले 8 भेटतंय का? अशा माइंड मध्ये अशा गोष्टी येत असतात. ठीक आहे. किंवा मग तुम्ही असं विचार कराल सर असे 4 जे आहे ते 8 शी संबंधित इथे आपल्याला दिसते 2 चा वर्ग 4 2 चा घन 8 असं आहे का? नक्की काय झालंय? एन स्क्वेअर एन क्यूब लागलंय की मल्टिप्लाय बाय 2 झालंय की स्क्वेअर डिवाइड बाय 2 झालंय? बघा 4 दुने 8 25 दुने 50 50 आहे का नाही आहे? म्हणजे हा लॉजिक फेल झाला. 4 चा वर्ग 16 भागिले 2, 25 चा वर्ग 625 भागिले 2 तो देखील लागत नाही. म्हणजेच काय झालं रे? 2 चा वर्ग 2 चा घन 5 चा वर्ग 5 चा घन हा लॉजिक आहे. 5 चा वर्ग 5 चा घन 125. 125 पर्याय डी आपलं उत्तर आहे. उत्तर काय आलं? पर्याय डी. चला पुढचा प्रश्न 20वा प्रश्न. 9 हे 109 सोबत संबंधित आहे, 7 हे 71 सोबत संबंधित आहे, तर 13 खालील पैकी कशा सोबत संबंधित असेल? 13 बघा 9 109 शी संबंधित दाखवला, 7 71 शी संबंधित दाखवला, 13 कशाशी संबंधित आहे? 238 229 218 की 209? चला 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 पटापट. काय वाटतंय उत्तर काय येईल? पर्याय डी. ओके बघ काय होतंय बघूयात. 7 71 वरून बघू. 7 10 70
अधिक 1 71 भेटलं. ते झालं. अच्छा, इथे बघा आता काय केलंय बघा, समजून घ्या. 9 10 90, 9 10 90 अधिक 1 91 जमत नाही, म्हणजे 9 अधिक 3 केलं 12 भेटले. 9 गुणिले 12, 12 9 108 अधिक 1 करून 109 भेटलं. असं केलं बघा. 7 अधिक 3 10 भेटले. 7 गुणिले 10 70 अधिक 1 71 भेटलं. या पद्धतीने मग 13 अधिक 3 केलं पहिले. 13 अधिक 3 16 भेटले. आणि मग या 16 गुणिले 13 ला केलं, 16 गुणिले 13 केलं आणि त्याच्यामध्ये 1 वाढवलं तर उत्तर भेटतंय बघा. 13 78 1 79, 13 1 13 7 20, 209. 209 पर्याय डी जे आहे ते पर्याय डी 209 हे आपलं उत्तर असेल. पर्याय डी 209 आपलं अचूक उत्तर असेल. ठीक आहे, चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. 223 हे 350 शी संबंधित आहे. 519 हे कशाशी संबंधित असेल? 223 350 सोबत संबंधित आहे. 519 कशाशी संबंधित आहे? 519 कशासोबत संबंधित आहे? दोनशे 223 बघा रे, आपल्याला माहिती आहे 6चा घन जो येतोय तो 217 216 येते. अधिक 7 केलं 223 झालं. त्याच्यानंतर बघा 7चा घन आहे 343, अधिक 7 केले 350 भेटला. असं केलंय. मग आता 519 कसं आलंय? 519 असं आलंय की सर 8चा घन आहे 512, अधिक 7 केलं 519 भेटले. आणि याच्यामध्ये काय होतं बघा, 6 7 लगातार नंबर होते, त्यामुळे इथे 8 आले म्हणजे पुढची संख्या 9. 9चा घन अधिक 7, 9चा घन 729 अधिक 7 736 आपलं उत्तर येईल. 736 म्हणजेच फर्स्ट ऑप्शन पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपलं उत्तर आलं इथे. फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर येते. डी नाही रे, डी कसं येईल? 654 नाही, उत्तर आलंय आपलं पहिला 736 उत्तर येते. ओके, करेक्ट उत्तर दिले अश्विनी स्वप्नील. क्या बात आहे. बाकी विद्यार्थी आलं लक्षात का? प्रश्न समजला का? पटकन सांगा बघू, पटापट सांगा. प्रश्न क्लिअर झाला हा? डन. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22. 4 हे 63, 8 हे 511 कशासोबत संबंधित असेल? 6 कशाशी संबंधित आहे? मग आता काय करणार आपण? 4 63 म्हटलं तर 4चा घन 64 वजा 1 63, 6चा घन 216 वजा 1 215 भेटेल आपल्याला. 8चा घन 512 वजा 1 511 झालं उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 23. 423 हे 57 सोबत संबंधित आहे, तर 534 हे कशाशी संबंधित असेल? आता इथे फरक आपल्याला बघायला भेटेल. फरक आपल्याला बघायला भेटेल बघा. 423 म्हटला 657 शी संबंधित दाखवले. अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं दिसतंय आपल्याला. ठीक आहे, मग आता इथे 534 बोललं तर 534 असं दिसेल. अधिक 2 अधिक 3 अधिक 4 7 6 8 768. किंवा तुम्ही असं करू शकता ना, असं काढू शकता की 657 मधून 423 वजा केले सर, इथे 4 इथे किती राहिले? 3 इथे 2, 234चा फरक आहे. मग आता कोणत्या संख्येमधून ही संख्या वजा केली तर 234चा फरक येईल? तर 768 या संख्येतून वजा केल्यास 534 येईल, आपल्याला सांगायचं. ठीक आहे, हा झाला आपला 23वा प्रश्न. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. 9 हे 738 शी संबंधित आहे. 7 हे कशाशी संबंधित असेल? 7 कशासोबत संबंधित असेल?
9 738 शी संबंधित आहे. 9 हे 738 सोबत संबंधित आहे. मग 9चं घन आपल्याला माहिती आहे, 9चं घन आहे 729 अधिक 9 केले 738 झाले. पुढे बघूयात. 7चं घन आहे 216 अधिक 6चं घन लिहिलं मी. 7चं घन आहे 343 मग अधिक तीच संख्या बघा, 9 इथे वाढवलं, इथे 7 वाढवलं, 343 अधिक 7 350 होणार. 350 दिसतंय ना इथे, पर्याय बी मध्ये दिसतं. पर्याय बी मध्ये दिसतंय 350 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. हा एक शेवटचा प्रश्न बघू. याच्यानंतर वर्ड बेस या ठिकाणी अनालॉजी जे आहे त्याचे प्रश्न बघायला सुरुवात करू आपण. वर्ड बेस क्वेश्चन बघू. ठीक आहे. बघा आता इथे 5 हे 135 शी संबंधित आहे. 7 कशाशी संबंधित असेल? 5चं घन 125 अधिक 10 केले 135 भेटले. 7चं घन 343 अधिक 10 353 होत आहे. 353 पहिला पर्याय आपलं उत्तर आहे. फर्स्ट ऑप्शन इथे आपलं अचूक उत्तर आहे. फर्स्ट ऑप्शन. चला हे झाले आपले प्रश्न. बाकी उर्वरित जे प्रश्न आहेत बघा 40 पर्यंतचे प्रश्न आहेत. 15 प्रश्न नंबर बेस अनालॉजीचे तुम्हाला प्रॅक्टिस साठी ठेवलेले आहेत. ते सराव करा, त्यांचे उत्तर जे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्की करा. आता जाऊयात आपण वर्ड बेस या ठिकाणी जे आपल्याला अनालॉजीचे प्रश्न भेटतील. शब्द सादृश्यता ती कशी असेल ते बघूयात आपण. वर्ड बेस अनालॉजी याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द आपल्याला बघायला भेटतील. मग कुठल्या एरियाज कव्हर करणं गरजेचं राहणार आहे ते आपण बघूयात. बघा आपल्याला वर्ड बेस मध्ये बघा देश देशाची राजधानी, राज्य राज्याची राजधानी, देश देशाचं चलन, संस्था त्यांचे मुख्यालय, जे खेळाचे ठिकाण जे आहेत ते झालं. कॉज अँड इफेक्ट बघा कारण त्यांचे परिणाम जे आहेत म्हणजे ते काय कशामुळे ते होत आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे उपसंच ते संच असेल आपला, साधन असेल इन्स्ट्रुमेंट आणि ते मोजण्यासाठी कुठला मेजरमेंट यूज होत आहे. वर्कर जे कामगार आहेत त्यांचे टूल्स काय यूज होत आहेत. शब्द समानार्थी शब्द, शब्द विरुद्धार्थी शब्द, कामगार कामाचे ठिकाण कुठलं आहे. जे टर्मिनॉलॉजीज आहेत, टर्म्स अँड टर्मिनॉलॉजीज वगैरे जे आहेत, स्टडी अँड टर्मिनॉलॉजीज त्या आपल्याला शिकायचे आहेत. जे प्रोडक्ट्स आहेत, उत्पादने जे आहेत ते कोण बनवतंय किंवा त्याच्यासाठी काय कच्चा माल वापरला जातोय ते आपल्याला बघायचं आहे. जे उत्पादने जे आहेत, प्रोडक्ट्स आहेत ते कोण बनवतंय म्हणजे निर्माते, मेकर. त्याचप्रमाणे संघटना त्यांचे रिलेशनशिप जे आहेत ते मेल फिमेल रिलेशन, एक जसं कुत्रा कुत्री, ठीक आहे, अशा टाईप मध्ये रिलेशन. प्राणी त्यांचे जे तरुण पिल्लू जे आहेत म्हणजे जसं या ठिकाणी कुठलाही प्राणी घेतला जसं सिंह काय झालं छावा, तर अशा पद्धतीने हे जे रिलेशन आहेत. वाघाचा बछडा, तर हे जे रिलेशन आहेत ते आपल्याला जोडायचे. वैयक्तिक आणि गट बघा, इंडिव्हिज्युअल असेल आणि त्यांचा जर ग्रुप असेल तर ते काय म्हणतंय. जसं एक आहे जसं आपण फुल झालं, मल्टिपल जे फुले आहेत बरेच फुले एकत्र केली तर त्यांचा पुष्पगुच्छ बनतोय. म्हणजे असं या ठिकाणी रिलेशन्स आपल्याला दिले जातात. तर हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर आता पहिला प्रश्न आहे यात बघा, एटीएम हे बँकेशी संबंधित आहे. तर रुग्णवाहिका ही कशाशी संबंधित असणार आहे? रुग्णालयाशी संबंधित असेल. रुग्णवाहिका ही रुग्णालयाशी संबंधित आहे. ठीक आहे. नेक्स्ट उत्तर आलं पर्याय सी. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. आता सायकोलॉजी जे आहे, सायकोलॉजी हे माइंडशी संबंधित आहे. तर ऑर्निथोलॉजी जे आहे तर ते कशाशी संबंधित असेल तर ऑर्निथोलॉजी कशाला म्हणतात? पक्षीशास्त्र, ज्याला आपण म्हणतोय स्टडी ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा अभ्यास जो करतोय त्या संज्ञाला म्हणजे त्याच्यासाठी काय संज्ञा वापरली जाते? ऑर्निथोलॉजी. ठीक आहे. ऑर्निथोलॉजी. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. बघा जे हायग्रोमीटर जे आहे ते ह्युमिडिटी मेजर करण्यासाठी वापरलं जात आहे. तर स्पिग्मो मॅनोमीटर जे आहे, स्पिग्मो मॅनोमीटर कशासाठी वापरलं जाईल? स्पिग्मो मॅनोमीटर हायग्रोमीटर आर्द्रतेसोबत संबंधित आहे. स्पिग्मो मॅनोमीटर कशासोबत वापरलं जाईल, कशासाठी वापरलं जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, स्पिग्मो मॅनोमीटर जे आहे ते रक्तदाब, ब्लड प्रेशर जे आहे ते मेजर करण्यासाठी वापरलं जाणार आहे. स्पिग्मो मॅनोमीटर, ब्लड प्रेशर, हे आपलं उत्तर आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 14, गाय 4. आता गाय 4 शी संबंधित आहे, तर काय समान संबंध दर्शवणारा पर्याय तुम्ही निवडाल इथे? कोणता पर्याय निवडाल जे सेम रिलेशन आपल्याला शो करत आहे? बघ, गाय आहे, गाईला 4 पाय आहेत. बघा, गाय आहे, गाईचे पाय जे आहेत ते 4 आहेत असं दिलं. मग कावळ्याला पाय आहेत 2. येस, पहिलाच पर्याय भेटेल आपल्याला उत्तर. सर इथे पहिला पर्याय आपलं उत्तर आलं की कावळा जो आहे कावळ्याला 4 पाय आहेत. आता काहींनी बी उत्तर दिलंय, चुकीचं उत्तर ठरेल, कारण तुम्ही 4 कुत्रा नाही. तुमचं उत्तर जर तुम्हाला जर असा पर्याय दिला असता कुत्रा 4, कुत्र्याला 4 पाय, तर हे जमलं असतं. 4 कुत्रा जमणार नाही. सिक्वेन्स मॅटर करते इथे. ओके अरुणा मॅम, स्वाती मॅम, सिक्वेन्स मॅटर करते. नीलकंठ लक्षात ठेवा. कुत्रा 4 असतं तर आपण ते सिलेक्ट केलं असतं, ते जमलं असतं. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. टायर्ड जे आहे, टायर्ड ते एक्झॉस्टेडशी संबंधित आहे. तर सॅड कशासोबत संबंधित असेल? सॅड हा वर्ड जो आहे, बघा आपण थकलो एकदम, म्हणजे आता एक्झॉस्ट झालो, आपण बोलतो यार नाही आता माझ्यात हिंमत नाही राहिली, मी आता काहीच करू शकत नाही, पूर्णपणे थकून गेले. म्हणजे आपण सॅड आहोत, दुःखी आहोत. दुःख वाढत गेलं काय होणार आहे? तर दुःख वाढल्याने आपण डिप्रेस्ड होणार आहोत, एकदम निराश होणार आहोत. पर्याय सी जे आहे ते आपलं उत्तर येईल. पर्याय सी, डिप्रेस्ड. ठीक आहे. पुढील प्रश्न, प्रिंटर हे एक हार्डवेअर आहे, तर काय सॉफ्टवेअर असेल? प्रिंटर काय आहे? एक हार्डवेअर आहे, तर काय त्यांच्यापैकी सॉफ्टवेअर आहे? डेस्कटॉप, अँड्रॉइड, मोबाईल, माऊस. बघा रे, काय झालं बघा रे. आता इथे बघा, प्रिंटर हे एक हार्डवेअर आहे, तर हे काय सॉफ्टवेअर आहे? तर अँड्रॉइड जे आहे, अँड्रॉइड हे एक सॉफ्टवेअर आहे. आपलं उत्तर आलं पर्याय दुसरा. काय उत्तर येईल आपलं? पर्याय 2 जे आहे ते पर्याय 2 आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 7. अशा शब्द जोडीची निवड करायची ज्यात 2 शब्द अशा प्रकारे संबंधित आहेत, ज्या प्रकारे खालील शब्द जोडीमध्ये 2 शब्द संबंधित आहेत. आर्मी हे जनरलशी संबंधित असेल तर सेम रिलेशन दर्शवणारा पर्याय खालीलपैकी कोणता असेल? आर्मी जनरलशी संबंधित आहे, तर काय सेम रिलेशन दर्शवते? बघा, दवाखाना रोगी नाही. एक कंपनीचा डायरेक्टर, संचालक, यस. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. कंपनी डायरेक्टर, कंपनी संचालक. उत्तराला आपलं पर्याय दुसरा, बी पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8. स्टेटोस्कोप हे हार्टबीट सोबत संबंधित आहे, तर काय टेम्परेचरशी संबंधित असेल? म्हणजेच बघा, स्टेटोस्कोप एक असं साधन आहे जे हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरलं जाते. तर टेम्परेचर मोजण्यासाठी कोणतं साधन वापरलं जाणार आहे? त्याचं नाव काय आहे? हीट नाही रे, हीट कसं वापरलं जाणार आहे टेम्परेचर मोजण्यासाठी? हीट स्केल होणार आहे का? नाही. मर्क्युरी नाही. उत्तर येणार आहे थर्मोमीटर. थर्मोमीटर हे एक साधन आहे ज्याचा वापर करून आपण टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर मेजर करणार आहोत. बघा, हे साधन, इन्स्ट्रुमेंट ज्याचं काम आहे एखादी गोष्ट मेजर करणं. ओके, म्हणून पर्याय डी आपण सिलेक्ट करतोय. पुढील प्रश्न क्रमांक 9. बघा, पेट्रोलिंग म्हणजे पहारा देणं, गस्त घालणे. ते कशासाठी घालतोय? सिक्युरिटी. कशासाठी? सुरक्षेसाठी. मग आता इन्शुरन्स जे आहे, विमा जे आहे, ते विमा आपण कशासाठी काढतोय? तर रिस्क कव्हर साठी काढतोय. आपण रिस्क कव्हर व्हावी यासाठी इन्शुरन्स आपण घेतोय. म्हणजेच इथे पर्याय डी जो आहे तो पर्याय डी आपलं उत्तर असेल. बघा, इथे इन्शुरन्स पॉलिसी उत्तर दिलं तुम्ही. इन्शुरन्स हे पॉलिसी. अरे राजा, नो, इन्शुरन्स कशासाठी काढतोय? पहारे कशासाठी देतोय? सुरक्षेसाठी देतोय. मग इन्शुरन्स कशासाठी घेतोय आपण? रिस्क कव्हर होण्यासाठी घेतोय. म्हणजेच उत्तर येणारे पर्याय डी. डी पर्याय आपलं अचूक उत्तर येते. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. क्वेश्चन नंबर 10. बघा, इन्सेक्ट्स हे एंटोमॉलॉजीशी संबंधित आहे. स्नेक्स कशाशी संबंधित असेल? बघा, कीटकांचा अभ्यास. कीटक जे आहेत, कीटकांचा अभ्यास. ही जे कीटकांचा अभ्यास जो असतो ते करण्याला एक टर्म वापरली जाते, संज्ञा आहे एंटेमॉलॉजी. मग स्नेक्स जे आहे त्याच्यासाठी जे संज्ञा आहे ती आहे ऑफिओलॉजी. संज्ञा काय आहे? ऑफिओलॉजी. ऑफिओलॉजी आपलं अचूक उत्तर येईल इथे. संज्ञा ऑफिओलॉजी करेक्ट आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11.
प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायातील संबंधित शब्द निवडायचे. रविशंकर हे सतार वादक आहेत, तर बिस्मिल्ला खान काय आहेत? सरोद वादक आहेत, संतूर वादक आहेत, शहनाई वादक आहेत की बासरी? कशासाठी फेमस आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. यस नीलकंठ शुभांगी उत्तर देखील दिले आपण. पर्याय सी. सर बिस्मिल्ला खान जे आहेत हे शहनाई वादक आहेत. शहनाई वादक आहेत. पर्याय सी आपलं उत्तर येईल. पर्याय सी शहनाई वादक. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. वेल हे मॅमल आहे, तर टर्टल काय आहे? आता हा प्रश्न मी सांगतो बघा तुम्हाला. बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज होऊन जातात, लगेच उत्तर देतात सर अँफिबियन आहे असं. उभयचर आहे. बघा वेल एक सस्तन प्राणी आहे सांगितलं, तर कासव जो येतोय तो रेप्टाईल कॅटेगरी मध्ये येतोय. कासव जो कॅटेगरी येते ती रेप्टाईल सरपटणारं प्राणी जे आहे त्या कॅटेगरी मध्ये तो येत असते. त्यामुळे इथे तुम्ही उभयचर सिलेक्ट केलं तर ते चुकीचं येईल. उत्तर पाहिजे आपल्याला पर्याय बी. ठीक आहे. ए उत्तर जनरली विद्यार्थी देत असतात, ए उत्तर येणार नाही. उत्तर येणार आहे पर्याय बी, रेप्टाईल कॅटेगरी मध्ये कासव येतं. पुढचा प्रश्न, बिहू हे आसामशी संबंधित आहे, तर ओणम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? संदीप एकदा चेक करा. ठीक आहे. तुमच्याकडे बघा युट्यूबचा सहारा घेऊ, गुगलचा सहारा घेऊ शकता. कन्फ्युजन असेल रेप्टाईल मध्ये, गुगलचा सहारा घ्या, चेक करा आणि मग उत्तर समजेल तुम्हाला नक्की काय होतं. चला आता इथे बघा, बिहू आसामशी संबंधित आहे, ओणम कशाशी संबंधित आहे? बिहू आसामशी संबंधित आहे, ओणम जे आहे ते केरळशी संबंधित आहे. केरळ. पर्याय बी आलं उत्तर. पर्याय बी जे आहे ते आपलं उत्तर आलं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. सॉइल इरोजनशी संबंधित आहे, फॉरेस्ट हे कशाशी संबंधित आहे? फॉरेस्ट कशाशी संबंधित आहे? बघा आता माती जी आहे, मातीची धूप झाल्यामुळे माती कमी होणार, बरोबर. मातीची काय झाली? धूप झाली. फॉरेस्ट जंगल जे आहे, जंगलांचे कशामुळे जंगल कमी होणार आहे? जंगल तोडीमुळे. पर्याय डी जे आहे, पर्याय डी आपलं अचूक उत्तर येईल. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं उत्तर येईल, जंगल तोड. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. इंक, इंक पेनामध्ये असणार आहे, ब्लड कशातून वाहणार आहे? इंक हे पेनामध्ये आहे, ब्लड हे वेन शिरांमध्ये असणार आहे. शिरांमध्ये असणार म्हणजेच पर्याय सी उत्तर येईल आपलं. पर्याय सी वेन शिरा. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. वि स खांडेकर ययाती, बघा वि स खांडेकर लेखक आहेत कोणत्या कादंबरीचे? ययाती कादंबरीचे. विश्वास पाटील, विश्वास पाटील हे लेखक आहेत कोणत्या कादंबरीचे, कोणत्या पुस्तकाचे? झाडा झडते. विश्वास पाटील झाडा झडते. उत्तराला आपलं पर्याय 4, पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. यश शिवांगी, अरुणा, लीना करेक्ट उत्तर आहे. अभ्यास ज्ञानाशी संबंधित आहे, कार्य कशाशी संबंधित आहे? तर बघा रे, अभ्यास केला आपलं नॉलेज वाढणार आहे. अभ्यास केला आपलं नॉलेज वाढलं. आपण जर वर्क केलं, काम केलं तर काय वाढेल? काम केल्याने आपल्याला काय भेटणार आहे? आपला अनुभव भेटणार आहे, एक्सपिरियन्स भेटणार आहे. एक्सपिरियन्स भेटला म्हणजेच पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय सी. आपलं काम केलं, अभ्यास केलं, ज्ञान भेटणार. काम केलं, आपला अनुभव वाढणार. पर्याय सी आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18. ग्रॅव्हिटी हे पोलशी संबंधित आहे, मॅग्नेटिझम हे कशाशी संबंधित असेल? अर्थ, गोल्ड, अट्रॅक्ट की वेट? बघा पृथ्वी, सोने, आकर्षित करणं की वजन? अच्छा बघा, ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण काय करतोय? खेचून घेण्याचं काम करणार गुरुत्वाकर्षण. मग मॅग्नेटिझम जे आहे, चुंबकत्व जे आहे, चुंबकत्व काय करण्याचं काम करणार आहे? आकर्षित करण्याचं काम करणार आहे, अट्रॅक्ट करण्याचं काम करेल. म्हणजेच काय झालं? पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय सी आपलं इथे फायनल उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. कोकोनट हे शेलशी संबंधित आहे, लेटर खालीलपैकी कशाशी संबंधित असेल? बघा रे, आता एक पत्र बघा, जे नारळ आहे, नारळ आवरण म्हणजे त्याचा जो
कव्हर आहे आवरण असणारे नारळाचं. मग जो पत्र आहे पत्राला कशाने कव्हर केलं जाणार आहे? एका लिफाफ्यामध्ये, म्हणजेच एनव्हेलोप. काय उत्तर येईल? एनव्हेलोप. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं इथे उत्तर लागेल. आणि नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. स्पर्श. बघा, एखाद्याने आपल्याला टच केलं, आपण फील करणार. टच फीलशी संबंधित आहे. ग्रीट. बघा, आपल्याला एखाद्याने शुभेच्छा दिल्या, आपण काय करतोय? एक्नॉलेज करतोय, स्वीकारतोय. ठीक आहे. आणि त्यालाही आपण काय करतोय, जसं मला कोणी म्हटलं गुड मॉर्निंग, आपण बोलतो गुड मॉर्निंग, म्हणजेच काय झालं, एक आपण एक्नॉलेजमेंट देतोय. तर याचं अर्थ उत्तर येणार आहे पर्याय सी. स्माइल, शिष्टाचार, यश, कॅन्सल. उत्तर आलं आपलं पर्याय सी. पर्याय सी जे आहे ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात. बघा, आणखी काही प्रश्न आहेतच याच्यामध्ये सरावासाठी, ते मी ते तुम्हाला दिलेले आहेतच. इव्हन बघा, तुम्ही काय करू शकता, इतर जे या ठिकाणी काही घटक ठेवलेले आहेत मी, त्या घटकांवरही थोडस तुम्ही लक्ष द्या. काही चार्ट्स ठेवलेले आहेत, ते चार्ट्स देखील रीड करून घ्या. ओके. ट्रिअँगल, हेक्झागॉन. आता ट्रिअँगल मध्ये 3 कोन असणार आहेत, हेक्झागॉन मध्ये 6 कोन असणार आहेत. कोन स्पियर नाही. रेक्टँगल मध्ये 4, ऑक्टॅगॉन मध्ये 8. म्हणजेच काय झालं, डबल डबल होतंय. डबल होतंय. याचाच अर्थ काय झालं, पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं उत्तर लागेल इथे. येस, ऑप्शन बी आपलं उत्तर येईल. चला, पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. निरक्षरता शिक्षणाशी संबंधित आहे. दुष्काळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा, निरक्षरता, शिक्षण नसेल तर निरक्षरता वाढणार आहे. मग काय नसेल तर दुष्काळ पडू शकतो. विहीर नसेल तर, की पाऊस नसेल तर? पाऊस नसेल तर काय होणार, दुष्काळ पडेल. म्हणजेच काय झालं, पर्याय बी इथे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे कशाच्या अभावामुळे काय होतंय. आता बघा, हार्ट कार्डिओलॉजिस्ट. बघा, हृदय जे आहे, हृदयाचं जे स्पेशालिस्ट असतात, हृदयरोग तज्ञ स्पेशालिस्ट. आता मूत्रपिंड जे आहे, मूत्रपिंड, किडनी, किडनी स्पेशालिस्ट जे असणार आहे त्याला काय बोलतोय, नेफ्रोलॉजिस्ट. काय बोलतोय आपण, नेफ्रोलॉजिस्ट. म्हणजेच उत्तर आलं काय, पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं इथे अचूक उत्तर आहे, नेफ्रोलॉजिस्ट. चला, पुढील प्रश्न. वस्तुमान किलोग्रामशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे जे बल जे आहे, फोर्स, फोर्स कशाशी संबंधित आहे? आता वस्तुमान किलोग्राम, एकक झालं. आता बल हे एकक, याचं काय येईल, एकक. फोर्स, फोर्स. परफेक्ट, व्हेरी गुड हर्षाली. न्यूटन. क्या बात आहे. उत्तर काय येईल, पर्याय बी, न्यूटन जे आहे ते आपलं इथे उत्तर आहे, पर्याय बी, न्यूटन. एकदम अचूक उत्तर दिलेलं इथे. हर्षाली, रुपेश, नीलिमा, अश्विनी, शुभांगी. क्या बात आहे. चला, प्रश्न क्रमांक 25. बघा, कुत्रा रेबीजशी संबंधित आहे. डास कशाशी संबंधित असेल? बघा, आता एक बघा, आपल्याला कुत्र्याने चावलं, कुत्रा पिसाळलेला कुत्रा आहे समजा, तो चावला तर काय होऊ शकेल, रेबीज होतोय. रेबीज होतोय. मग आता एक डास चावला आपला, एक मच्छर चावला, मच्छर चावल्याने काय होईल, प्लेग होणार आहे का? नाही. मृत्यू होणार आहे का? नाही. काय राहिलं, मलेरिया. मलेरिया. म्हणजेच काय झालं, तर पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न नंबर सिरीजचे पाहिले. 25 प्रश्न जे आहेत ते वर्ड बेस्ड या ठिकाणी एनालॉजीचे पाहिलेले आहेत. 25 50 प्रश्न तर आपले झालेले आहेत. बाकी जे काही चार्ट जे ठेवलेले आहेत, त्या चार्ट्स मध्ये तुम्हाला विशेष अशा गोष्टी तुम्हाला रीड करता येणार आहेत, ज्याच्यामध्ये देश, देशांच्या राजधान्या, राज्य, राज्याच्या राजधान्या, त्याचप्रमाणे बघा गेम खेळण्याचं ठिकाण जे आहे ते, प्राणी त्यांच्या पिल्लांना काय म्हणता येते, ठीक आहे, जे युनिट्स आहेत म्हणजे एकके वगैरे, कामगार काम करण्याचं ठिकाण झालं, एखादा प्राणी तो कुठे राहतोय त्याबद्दलची माहिती, ठीक आहे, असे देश, देशांचे चलन, बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला दिलेल्या आहेत. बघा, देश, देशांचे जे राष्ट्रीय म्हणजे जे त्यांचे देशाचे स्पेशल खेळ आहेत, जे नॅशनल गेम्स आहेत, राष्ट्रीय खेळ, ते कोणते आहेत, ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टीचे चार्ट्स इथे ठेवलेले, तर ते रीड करून नक्की घ्या. एकदा नजर नक्की फिरवा. तुम्हाला एक पीडीएफ जे आहे ते सेशन पीडीएफ मी दिलेली आहे, ती नक्की रीड करा. आणि सेशन संपल्यानंतर बघा 5 स्टार रेटिंग जरूर सबमिट करा. उद्या पुन्हा भेटू आपण नवीन टॉपिक सहित, ठीक सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.